नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 13वा पाठ थोडं भारनियमन करूया. या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. अतिशय विनोदी असा हा पाठ आहे. तुम्हाला पाठ शिकताना किंवा समजून घेताना खूप मजा आली असेल. तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजतील. तर चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला, काय घडले ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. त्यामध्ये आदर मनात तुडुंब भरून असल्यास, पुढे आहे तो कृतीत सहजासहजी उतरतो. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास काय घडते? उभय पक्षी अवघडलेपणा येतो, गहिरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उरते. मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास काय घडते? आपल्या पाठीत एक सनसनीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. लेखिकेच्या मते भारनियमन केल्यास रिकामी जागा, त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. प्रश्न दुसरा, पाठातील उदाहरणे शोधा. यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. शब्दांशिवाय मानलेले आभार. स्पर्शाने, ऑपरेशनच्या गुंगीत नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. कटाक्षाने, आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते ओळखा. त्यामध्ये आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. तर हे चूक आहे की बरोबर आहे? तर हे विधान बरोबर आहे. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. तर हे विधान चूक आहे. मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. हे विधान बरोबर आहे. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. तर हे देखील विधान बरोबर आहे. प्रश्न चौथा, कारणे लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. त्यामध्ये 1. गाणे केळवले, 2. हवे ते गाणे ऐकवले, 3. पत्राची दखल घेतली, 4. आभाराचे पत्र पाठवले. प्रश्न 5वा, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. त्यामध्ये 1. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. 2. थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं. 3. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. 4. त्याला थँक्यू दिलेस का पण? 5. तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. 6. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा खाती रुजू होणार नव्हता. 7. जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. 8. थँक्स फॉर मॅरिंग लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. कॅप्शन. तर यासाठी मराठी भाषेतील शब्द आहे घोषवाक्य. दुसरा आहे टेन्शन, याचा मराठी भाषेतील शब्द आहे ताणतणाव. 3. आर्किटेक्ट, याचा मराठी भाषेतील शब्द आहे वास्तुविशारद. 4. ऑपरेशन, याचा मराठी भाषेतील शब्द आहे शस्त्रक्रिया. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यामध्ये 1. सुसंस्कृतपणाचा कडेलोट. याचं उत्तर आहे शिष्टाचार पाळणे ही सुसंस्कृत व्यक्तीची ओळख मानली जाते. बरेच लोक आहेत जे मनापासून इंग्रज लोकांना आपल्यापेक्षा उच्च मानतात. त्यांच्या दृष्टीने इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. इंग्रजी लोक नेहमी थँक्यू असे म्हणतात, म्हणून त्यांचे अनुकरणार्थी ही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हे सुसंस्कृतपणाचे अत्युच्च बिंदू होय. हा संपूर्ण विचार सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. दुसरा आहे घाऊक आभार. सर्व व्यक्तींचे सर्व प्रसंगासाठी एकाच वेळी एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय.
प्रश्न 8वा स्वमत. त्यामध्ये आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. याचं उत्तर आहे इतरांच्या सहकार्याची आणि मदतीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. आभार व्यक्त करणे ही कृतज्ञता दाखवण्याची पद्धत आहे. लेखिका मंगला गोडबोले यावर भर देतात की आभाराचा अतिरेक होत असल्याचे खरे आहे. अनेकदा आपल्या सुसंस्कृततेचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा इतरांच्या योगदानाची खरी कृतज्ञता दाखवण्याऐवजी आपण आभार व्यक्त करतो. यामुळे आभाराचा मूळ उद्देश नष्ट होतो. त्यामुळे आभार मानताना संयम आणि प्रामाणिकता असावी. पुढचा प्रश्न आहे पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. याचं उत्तर आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये तर 24 तास वीज उपलब्ध असते, परंतु ग्रामीण भागात वीज पुरवठा 10 ते 15 तास बंद राहतो. यामुळे ग्रामीण जनतेचे जीवन कठीण होते. शासन या समस्येवर उपाय न करता यालाच उलट भारनियमन असे आकर्षक नाव देते. दुसरीकडे लोक आभार, सॉरी अशा शब्दांचा अतिरेकी वापर करतात. वीज पुरवठ्यातील अपर्याप्तता आणि आभार हे दोन वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, परंतु त्यांचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून आभार या शब्दांची कोटी करीत लेखकांनी आभार नियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले. आता पुढे आपल्याला उपक्रम दिलेला आहे. दैनंदिन व्यवहारात शब्दांच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या विनोदाची उदाहरणे शोधा व वर्गात त्याचे सादरीकरण करा. तर हा उपक्रम पाहूया. 1. सॉरी मी तुला थँक्यू द्यायचीच विसरली. 2. मी आहे खंबीर, विषय आहे गंभीर. 3. तुला माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. 4. अगं मंदेची लाट पुन्हा येणार वाटतं. 5. ही वाट कुठे जाते. लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.